आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनीतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता समूह आणि एकट्यामध्ये राहणाऱ्या माणसांचा ज्यावेळी मी विचार करतो तेव्हा मला बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आयुष्य आठवतं. माणसाने माणसासाठीच जगावे हा तुझा विचार रुजत राहिला. समूह सोडून जगणाऱ्या माणसामध्येही माणूस एकटा नसतोच. समूह सोडून जगणाऱ्या माणसामध्येही माणूस एकटा नसतोच, तो असतोच सगळ्यांबरोबर. म्हणूनच तू सांगितलंस शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि अखेर मी समूहाला साथ घातली आणि प्रत्येकाच्या धमन्यातील रक्त तपासत गेलो तर सर्वत्र मला तुझेच रक्त सापडत गेले. कारण या जगात तुझ्या एकट्याच्याच रक्तात मला जात धर्म देव आणि पंथ दिसला नाही. या जगात मला तुझ्या एकट्याच्याच रक्तात जात धर्म आणि पंथ दिसला नाही. खरं तर ही एक सुरुवात आहे. कुठल्याही गोष्टीची सुरुवात होणं फार गरजेचं असते आणि ही सुरुवात आजपासून या पवित्र दीक्षाभूमीवरून परमपूज्य बाबासाहेबाला अभिवादन करून ही होत आहे. सुरुवात एक चांगल्या ठिकाणून झाली आणि त्यामध्ये सहभागी असलेले प्रामाणिक लोक असले तर निश्चितच ते कार्य फार पुढे जात असते. त्यातलाच एक भाग म्हणून ड्रीम्स ऑफ बाबासाहेब या संकेतस्थळाचं लोकार्पण या ठिकाणून होणार आहे. याचा उद्देश काय आहे? बऱ्याच कालावधीमध्ये मागच्या 2 वर्षापासून जग एका वेगळ्या संकटामध्ये होतं. अनेकांची सुखदुःखे आपण बघितलेले आहेत. पर्यायाने फार जवळचे व्यक्ती आपण गमावलेले आहेत. समाजामध्ये जे बाबासाहेबांनी स्वप्न बघितलेलं होतं की दुःखी, वंचित, शोषित समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणलं गेलं पाहिजे आणि शेवटपर्यंत त्यांनी हा संघर्ष अविरत सुरू ठेवला. परंतु आजही अनेक गोष्टी या मुख्य प्रवाहामधून येण्या फार दूर आहे. खरं तर जे बाबासाहेबांचं स्वप्न होतं की दुःखी, वंचित, शोषित जो घटक आहे, जो आजही अनेक ज्या काही संविधानिक बाबी आहेत त्यापासून वंचित आहे. आजही अनेकांना उपासीपोटी राहावं लागते, पर्यायाने उपासीपोटी मरावं सुद्धा लागतं. अनेकांना त्यांच्यामध्ये ज्या काही कला आहेत, अनेकांमध्ये जी काही क्षमता आहे, त्या सगळ्या गोष्टी असून सुद्धा त्यांच्यापर्यंत सोर्स नसल्यामुळे ज्या गोष्टी त्यांना मुख्य प्रवाहापासून आणण्यापासून दूर ठेवत आहेत त्या गोष्टीला फक्त या ठिकाणी मिळवून देण्यासाठी ही एक साईट या ठिकाणी निर्माण केली जाते की ज्याला गरज आहे, ज्याच्याकडे काहीतरी आहे, मग गरज असणाऱ्यांची गरज पूर्ण करण्यासाठी जो कोणी पुढे येईल त्याने पुढे यावं आणि ज्याची गरज आहे त्याची गरज पूर्ण झाली पाहिजे. ही एक महत्त्वाचा दुवा या ठिकाणी या वेबसाईटच्या माध्यमातून होणार आहे की अनेक या देशामध्ये अनेक लोक आहेत की ज्यांचा चांगला दृष्टिकोन आहे की बाबासाहेबांचे विचार घेऊन पुढे जातात. त्यांना वाटते कुठेतरी मदत करावी, पण मदत कुठे करावी हा एक अविश्वास या समाजामध्ये आता निर्माण झालेला आहे आणि तो अविश्वास ज्याला मदत करायची त्यांनी डायरेक्टली
याची गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आणि त्या माध्यमातून जो काही त्याला मदतीची गरज आहे ती मदत पूर्ण करायची आणि समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणायचं, हा एक उद्देश घेऊन ही वेबसाईट या ठिकाणून सुरुवात होत आहे. भविष्यामध्ये पुढे जाईल. काही जे गरजूवंत लोक आहेत त्यांची माहिती या वेबसाईटवर असणार आहे. ज्याला कुणाला वाटते की त्याची गरज काय आहे, ही सगळी गरज त्या ठिकाणी मांडल्या जाईल आणि गरजेच्या अनुषंगाने ज्याला वाटेल की ही गरज मी पूर्ण करू शकतो, मग ते कुठल्याही क्षेत्रातील गरज असो, तिथे जाऊन त्यांना एक्सेस करायचं आहे आणि ती गरज बघायची आहे की ज्याला वाटलं की या गरजेपैकी मी ही गरज पूर्ण करू शकतो, माझं दायित्व बनते. कारण बाबासाहेबांनी सांगितलं की समाजासाठी जो कार्य करेल तो धन्य असेल आणि मग अशा व्यक्तींना या ठिकाणी एक्सेस देऊन त्या व्यक्तीची गरज पूर्ण करणे हा एवढा एक मेव उद्देश धरून या ठिकाणी अनेक अधिकारी आणि समाजातील जे काही मान्यवर मंडळी आहेत यांनी एक विचार केला. खरं तर या विचाराचे मुख्य जनक म्हटल्यावर आमचे गडपाले साहेब आहेत, सेंट्रल सर्व्हिसेसमध्ये आहेत आणि महत्त्वाची भारत सरकारची जी अत्यंत महत्त्वाची इन्स्टिट्यूट आहे ज्याचं आता सगळे जगभर नाव चालतं ईडीला म्हटल्यावर सगळे अधिकारी सगळे घाबरतात. त्या संस्थेमध्ये ते काम करतात आहेत आणि यांनी बहादुरे साहेब आहेत, सुप्रिटेंडिंग इंजिनियर म्हणून कार्यरत होते आतापर्यंत. सुधीर संपर्क साहेब आहेत, कमिशनर चंद्रपूर महानगरपालिकेला होते, आता जस्ट रिटायर झाले. यांना वाटते की काहीतरी समाजासाठी करावं आणि जे काही गरजू आहेत त्यांना समाजापर्यंत पोहोचावं. तर या उद्देशांनी ही एक वेबसाईट या ठिकाणी सुरुवात आपण उद्घाटनाच्या माध्यमातून करतो आहे. तर हा एक उद्देश घेऊन आम्ही सगळे पुढे येतो आहे. हळूहळू समाजाला जेव्हा जेव्हा समजेल तर अशा पद्धतीने या ठिकाणी सगळेजण जोडले जातील आणि या उद्देशाला धरून या ठिकाणी सगळेजण कार्य करतात आहेत. मी आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर सुखदेव थोरात सर आणि सर्व पाहुणे मंडळींना विनंती करतो की ड्रीम ऑफ बाबासाहेब या संकेतस्थळाचं लोकार्पण करावं. ड्रीम ऑफ बाबासाहेब या वेबसाईटची प्रेरणा मला दीक्षाभूमीवर येणाऱ्या आपल्या अनुयायांना बघून मिळाली. दीक्षाभूमीवर आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लावतो, जेवण भोजनदानचा स्टॉल लावतो, तसेच आरोग्य शिबिरसुद्धा भरवितो. पण तिथल्या अनुयायांना पाहिल्यावर असं वाटलं की दुःख हे सर्वांनाच असते. दुःखाची परिभाषा फार मोठी आहे. पण काही दुःख क्षणिक असतात, काही टेम्पररी असतात, पण काही दुःख हे नेहमीचे असतात. त्यापैकीच एक दुःख आहे गरिबी आणि त्यालाच अनुसरून ही वेबसाईटची प्रेरणा मिळाली मला. आम्ही बघितलं की जे आरोग्य शिबिराला जे लोक आपले अनुयायी दिसले त्यांचे कपडे फाटलेले होते, त्यांच्या पायात चप्पल नव्हती. जेव्हा आरोग्य शिबिरात आले तर त्यांना मुख्यत्वे गुडघ्याचा त्रास, पाठीचे दुखणे हे मुख्य त्यांचे आजार होते. परंतु या आजारासाठी लागणारे ज्या विटॅमिन D3 किंवा कॅल्शियम हे गोळे घेण्यासाठी त्यांची ऐपत नव्हती. तेव्हा कळले की दुःख एक असं गरिबी हा हे दुःख आहेच, पण यांचं जे आरोग्यामुळे किंवा यांच्या त्रासामुळे दुखणं जे आहे ते सुद्धा यांना दुःख आहे. ह्या दुःखाचा सार घेऊनच ही वेबसाईट तयार करण्यात आली आणि नंतर याला अनुसरून आपला उरलेला जो समाज आहे यासाठी काही करावा म्हणून आम्ही सर्व आयोजक मिळून असा निर्णय घेतला की जे उपेक्षित समाज आजही 75 वर्षानंतर ज्यांना काही सोयी नाही अशांना मुख्यधारेवर आणण्यासाठी आपण प्रयत्न करावा. म्हणून आम्ही काही व्हिडिओ ज्या तुम्ही बघितले ते तयार केले आणि आपल्यासमोर दाखवले. या माध्यमातून या वेबसाईट थ्रू आम्ही यांचे घराणे यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी छोटासा प्रयत्न करू आणि भविष्यात आपले जे बेरोजगार मुलं आहेत यांना रोजगार उपलब्धी कसं करता येईल यासाठी या वेबसाईटद्वारे
मांडण्याचा प्रयत्न करू आणि ही वेबसाईट समोर आपल्या लोकांना, गायकवाड साहेबांनी आपल्याला सांगितलंच आहे की जे निडी लोक आहेत त्यांना तर आपण मदत करणारच आहोत, पण हे सर्व आपल्या लोकांच्या हाती आहे. लोकांनी जर ह्या वेबसाईटला जेवढं बघितलं आणि जेवढं त्यांना प्रतिसाद दिला तेवढं आपल्या लोकांना याची मदत होऊ शकते. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आयुष्यमान डॉक्टर सुखदेव थोरात सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि आम्हाला मौलिक मार्गदर्शन करावं. ड्रीम ऑफ बाबासाहेब आंबेडकर अशी एक वेबसाईट निर्माण केलेली आहे. मला असं वाटतं हे फार मोठं एक काम ते करत आहेत. ह्या वेबसाईटच्या माध्यमातून ज्या लोकांना मदत करायची आहे आणि ज्यांना मदत ते करणार आहेत या दोन्हीही व्यक्तींना या वेबसाईटच्या माध्यमातून ते एकत्र आणत आहेत. ज्या ज्या व्यक्तींना वेगवेगळ्या स्तरामधून जे व्यक्ती आहेत, गरीब आहेत, ज्यांना मदतीची गरज आहे, अशा लोकांची नावं त्या वेबसाईटवर ठेवल्या जातील. आणि मग ही वेबसाईट जी आहे, ज्या ज्या लोकांना मदत करायची आहे, त्यांची इच्छा आहे की ज्यांचे नाव आहे त्यांना मदत करावी वेगवेगळ्या प्रकारे, ते त्या वेबसाईटवर जाऊन त्यांच्या इच्छेनुसार, त्यांच्या सोयीनुसार त्याची ते निवड करणार, आयडेंटिफाय करणार आणि त्यांना मदत करणार. त्यामध्ये 2-3 कॅटेगरीज आहेत. वयोवृद्ध सुद्धा आहेत, विडो आहेत, आणि अजून मी त्यांना आज सुद्धा सल्ला दिला की विशेषतः लहान मुलं आणि मुली ज्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेमध्ये असतात, हायस्कूलमध्ये, त्यांना जर इन्क्लूड केलं तर अधिक बरं राहील. ते म्हणाले ही सुरुवात आहे, ते करतील. त्याचा फायदा असा होईल की ज्यांना ज्यांना मुलांना मदत करायची आहे त्यांना अडॉप्ट करून शिक्षणाकरता थोड्या पैशानं सुद्धा का होईना, थोड्या पैशाने त्यांचं शिक्षण होऊ शकेल. ही बऱ्याच NGOनी चालवलेली ही एक स्कीम सुद्धा आहे आणि ती सक्सेसफुल झालेली आहे. तुम्हाला काही करायचं नाही, त्या मुलीची फी, जो राहण्याचा खर्च होते तो जर स्कूलला पाठवला तर त्या मुलीचं शिक्षण होईल किंवा मुलाचं शिक्षण होईल, आणि त्या मुलीबरोबर तुम्ही संबंध सुद्धा, पत्रव्यवहार सुद्धा करू शकता. आम्हाला आठवते, माझ्या पत्नी इथे बसलेल्या आहेत, आम्ही 2 मुलींना एका अर्थाने अडॉप्ट केलं होतं. आणि आज एक मुलगी जी आहे ती हिंदू बनारस विद्यापीठामध्ये प्राध्यापक आहे. दुसरी जी ओरिसामध्ये आहे, तिच्यावर अन्याय अत्याचार झाले होते, ती सुद्धा आता NGO मध्ये आणि चांगलं शिक्षण काम करून पुढे गेलेली आहे. तर हा अत्यंत चांगला प्रयोग आहे आणि म्हणून मी तुमच्या सर्वांचे अभिनंदन करतो, ॲप्रिशिएशन करतो की आपण ह्या वेबसाईटच्या माध्यमातून स्वतःचा पैसा खर्च करून तुम्ही ज्यांना गरज आहे, जे गरज करू इच्छितात, या दोघांना एकत्र आणत आहात. आणि त्याच्यातून जे काही समाज परिवर्तन होईल, त्याच्यातून ज्या लोकांना गरज आहे त्यांना मदत होईल. एका अर्थाने गरिबी कमी करणं, डिप्रिव्हेशन कमी करण्याचा हा एक मार्ग आहे. आपण लक्षात ठेवलं पाहिजे की समाजामधील जी गरीब वर्ग आहे, डिप्राइव्ड आहे, त्याच्याकरता वेगवेगळ्या पद्धतीनं मदत केल्या जाऊ शकते. एक तर सरकारवर मोठी जबाबदारी असते की त्यांनी नीती तयार करून गरीब, डिप्राइव्ड, मार्जिनलाइज कम्युनिटी करता धोरणं करावी, स्कीम करावी. इतकं विदारक चित्र 3 व्हिडिओमधून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे की अजूनही सरकार जे खालच्या थळामधले वेगवेगळे गट आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाही. तर परत सरकारवर ही रिस्पॉन्सिबिलिटी असते की वेगवेगळ्या गटांना आयडेंटिफाय करणं आणि त्यांना मदत करणं, धोरणाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या मदत करून. बऱ्याच गटाकरता धोरणं आहेत, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, OBC, विमुक्त जाती आणि इतरही इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस. परंतु आपल्या समाज व्यवस्थेनं, जाती व्यवस्थेने इतके सबकास्ट आणि इतके सबसेक्शन निर्माण केलेले आहेत की सर्वांपर्यंत पोहोचणं कधी कधी सरकारला शक्य होत नाही. आपल्याकडे कास्ट सेन्सस नाही, कास्ट सेन्सस घेतलेला आहे पण सरकार बाहेर आणत नाही. भीती आहे की किती विद्रूप स्वरूप त्याच्यातून बाहेर येईल. परंतु मोठा समाज आहे की ज्याच्यापर्यंत सरकार अजून पोहोचलेलं नाही आहे. परंतु सरकारची जबाबदारी असते आणि सरकारच्या तशी धोरणं आहेत. महाराष्ट्र त्या मानाने एक स्टेप पुढे आहे. प्रत्येक कम्युनिटी करता एक आपल्याला महामंडळ असलेलं दिसतं.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, आता मराठा कम्युनिटी करता सुद्धा सुरू झालं. फुलेंच्या नावानं ओबीसी करता आहे, त्याच्यानंतर अण्णाभाऊ साठेच्या नावानं आहे, अजूनही महामंडळ आहेत. तर कम्युनिटी बेस प्रत्येक कम्युनिटीच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्याकरता धोरण निर्माण करण्याची सरकारची नीती असते. सरकार एक माध्यम आहे, पण दुसरं माध्यम आहे समाज, सिव्हिल सोसायटी. सिव्हिल सोसायटी प्रायव्हेटली आपल्या पद्धतीनं समाजामध्ये जो गरीब समाज आहे, डिप्राईड असेल, त्यांना मदत करतात. आणि म्हणून ज्याला आपण कम्युनिटी एंगेजमेंट म्हणतो, समाजावर जी जबाबदारी आहे ती जबाबदारी लक्षात घेऊन सिव्हिल सोसायटी सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून मदत करते. आधुनिक काळामध्ये आपल्याला 2-3 मार्ग पाहायला मिळतात. एक की ज्याला आपण फिलॉन्थ्रॉफी म्हणतो, की समाजामधील लोक पैसा गोळा करून एक फाउंडेशन निर्माण करतात आणि तो पैसा मग समाजामधील जे कार्यकर्ते आहेत, ज्यांची काम करण्याची इच्छा आहे, एनजीओ वगैरे, यांना पैसा फंडिंग करतात. तर ह्या ज्या फंडिंग एजन्सीज आहेत, ह्या फंडिंग एजन्सी समाजामधलाच पैसा असतो, त्या पैशाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना पैसा देऊन वेगवेगळ्या गटांना मदत करण्याचा प्रयत्न करतात. आता आपल्याकडे टाटा फाउंडेशन आहे, त्याच्यानंतर प्रेमजीची फाउंडेशन आहे, बॉम्बे ट्रस्ट आहे, अनेक अशा फंडिंग एजन्सीज आहेत. त्याच्यामध्ये ज्या फंडिंग एजन्सीज आहेत त्याच्यामध्ये 2-3 प्रकार आहेत. एक निव्वळ लोकांनी निर्माण केलेलं आहे, उदाहरणार्थ ॲक्शन एड आहे, इंटरनॅशनल अँड नॅशनल ॲक्शन एड आहे. तिथे लोकांकडून पैसा येतो, ते लोकांकडून घरी जाऊन पैसा गोळा करतात. गोळा झालेला पैसा मग तो एनजीओला दिला जातो, जे लोकांमध्ये ऍक्च्युअल काम करतात. त्याची एक व्हेरायटी अशी रिलिजियस फिलॉन्थ्रॉपी सुद्धा आहे. अनेक अशा धार्मिक संघटना आहेत जे फंड गोळा करून फाउंडेशन निर्माण करतात आणि सामाजिक कार्यकर्त्यांना पैसा देतात. ख्रिश्चन एड आहे उदाहरणार्थ, अजूनही आहेत. तर समाजातील जे 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 व्यक्ती आहेत, धर्माच्या नावावर, धर्मातून जी फिलॉन्थ्रॉफी आणि मिशनरी सर्व्हिस करायची आहे ते सुद्धा केलं जाते. कॉर्पोरेट सेक्टर सुद्धा करतं. फोर्ड फाउंडेशन आहे, रॉकफेलर फाउंडेशन आहे, टाटा फाउंडेशन आहे, प्रेमजी फाउंडेशन आहे. हे त्यांच्या धंद्यामधून आणि बिझनेसमधून पैसा गोळा करून, प्रॉफिटून एक वेगळा पैसा काढून एनजीओना आणि व्यक्तींना पैसा देतात की तुम्ही समाजामध्ये काम करा. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीनं सिव्हिल सोसायटी, कम्युनिटी पैशाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना फंडिंग देऊन समाजामध्ये परिवर्तन आणण्याचा प्रयत्न करते, गरिबांना मदत करण्याचा प्रयत्न करते. आता प्रायव्हेट सेक्टर करता सरकारने एका अर्थाने कंपल्सरी केलेलं आहे, ज्याला आपण कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतो, की प्रत्येक कंपनींनी त्यांच्या नफ्याचा 2% हिस्सा बाजूला ठेवावा आणि तो 2% पैसा जो आहे तो वेगवेगळ्या गरीब समाजामधील गरीब व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारची स्कीम घेऊन तो पैसा खर्च करावा. तर फिलॉन्थ्रॉफी आता एक प्रकारे लिगलाइज केलेली आहे. जेवढ्या काही पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहेत किंवा जेवढ्या प्रायव्हेट आहेत, त्या सर्व आता त्यांच्या उत्पन्नाचा, प्रॉफिटचा 2% पैसा वेगवेगळ्या थरामधील लोकांकरता ते करतात. त्याच्यानंतर प्रायव्हेट सेक्टरनी अजून इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. आता उदाहरणार्थ रिझर्वेशन पॉलिसी गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये आहे, तर प्रायव्हेट सेक्टरनी अफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसी 2008ला केली. त्याच्या माध्यमातून स्कॉलरशिप, प्रोफेशनल एज्युकेशन, बिझनेस सुरू करण्याकरता, सेल्फ एम्प्लॉयमेंट करता ट्रेनिंग, अशा वेगवेगळ्या प्रकारे त्या अफर्मेटिव्ह ॲक्शनच्या अंतर्गत ज्या बिझनेसमॅनच्या किंवा इंडस्ट्रियलिस्टच्या संघटना आहेत, कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री, असोसिएट चेंबर ऑफ कॉमर्स, फिकी, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स, यांनी आपले अफर्मेटिव्ह ॲक्शन पॉलिसीज केलेल्या आहेत. आणि या प्रत्येक संघटनेमध्ये हजारांना कंपनीज आहेत. त्या कंपनी आपल्या लेवलवर सुद्धा करतात, परंतु अफर्मेटिव्ह ॲक्शन प्रोग्रामच्या माध्यमातून करतात. तर हे आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की समाजावर फार मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि तो समाज काम करतो, त्याची माध्यमं मी तुम्हाला सांगितलेली आहेत. दलित समाज सोशली मार्जिनाइज ग्रुप आहे, याच्यामधून एक तबका तुमच्या माझ्यासारखा आता उभा झालेला आहे आणि त्याच्यामध्ये इच्छा आहे. त्याला वेगवेगळ्या भाषेमधून मांडलं जातं, पेईंग बॅक टू द सोसायटी,
paying back to society for political, building a political party, paying back to society to poor, direct help. आता कोविडच्या काळामध्ये अनेक आपल्या संघटना उभ्या झाल्या, समता सैनिक दल वगैरे. तर दलित कम्युनिटीमध्ये, आदिवासी कम्युनिटीमध्ये सुद्धा फिलॉन्थ्रॉफी आणि सोशल सर्व्हिस हे एका प्रकारे मोठ्या पद्धतीनं उभं झालेलं आहे. वेगवेगळ्या लेवलवर आहेत, विस्कळीत आहेत, एकत्र नाही आहेत, परंतु आहेत. वेगवेगळ्या स्तरावर मदत केलं जात आहे. एक्झामिनेशन मध्ये विद्यार्थ्यांना तयार करणं, स्कॉलरशिप देणं, ट्युशन करणं, IAS, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस करता ट्रेनिंग देणं, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दलित समाजामधून आणि इतर समाजामधून लोक पार्टिसिपेट होत आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीनं मदत करत आहेत. ही जी फिलॉन्थ्रॉफी आहे फार महत्वाची आहे. हा जो प्रयोग हा त्याचा भाग आहे की हा जो प्रयोग आहे हे दर्शवतो की आम्ही तुम्हाला विसरलो नाही, गरिबांना जे विसरलो नाही, जे मागे राहिले त्यांना विसरलो नाही, त्याच्याकरता आम्ही काही करत आहोत. आपल्या समाजामध्ये फिलॉन्थ्रॉफी आणि सोशल सर्व्हिसची जी सर्व्हिस करता जी मोटिवेशन आहे ते फार कमी आहे. कास्ट सिस्टीमनं आपल्यामधलं सोशल सर्व्हिसची जी भावना आहे ती खतम केलेली आहे, डिवाइड केलेली आहे. मुळातच काय जाती व्यवस्था ही व्यक्तींना वेगवेगळ्या गटामध्ये विभागून फक्त एका जातीच्याच एका जातीमध्येच लोकांकरता आपण सर्व्हिस करावी अशी संकल्पना आहे. तेथेच आपली आपुलकी जागृत होते, तेथेच आपण सेन्सिटाईज होतो. त्या आपल्या जातीच्या बाहेर जो गरीब समाज आहे त्याच्याकरता आपण काही करावं, त्याच्यातून मोटिवेशन येत नाही. कारण का जाती व्यवस्था आणि काही अंशी धर्म, धार्मिक विचार सांगतात तसे. उलट हेट्रेट आहे, कंटेम्प्ट आहे, दलिताविषयीचा कंटेम्प्ट आहे, हेट्रेट आहे. त्यांना ते अधिकार नाही तसेच राहिलेले आहेत, आता जास्त मागतात आहे वगैरे वगैरे अशा संकल्पना येतात. तर जातीयतेनं सोशल सर्व्हिस आणि सोशल फिलॉन्थ्रॉफी याला विभागलेलं आहे. बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे चॅरिटी इज ऑल्सो कास्ट बेस्ड चॅरिटी. तर परंतु अशा सारखी संघटना जी जातीच्या बाहेर येऊन दलित, आदिवासी, गारोडी, मांग गारोडी, लोहार, कुंभार ह्या सर्व कम्युनिटीजला एक व्यापक अशी संकल्पना ठेवून मदत करण्याचा हा प्रयत्न आहे. तर हा जो ह्या जातीच्या कक्षेच्या बाहेर जाऊन फिलॉन्थ्रॉफीला आणि सोशल सर्व्हिसला सेक्युलर बनवणं, सर्व गरिबांना, सर्व मार्जिनाइज लोकांना हेल्प करणं, ही जी संकल्पना आहे, चांगली संकल्पना आहे, ती आपण उभी केली पाहिजे. ही संकल्पना जी येते, सर्व्हिसची संकल्पना जी येते, सोशल वर्कची जी संकल्पना येते, ही तुम्ही कोणते विचार आणि कोणती धार्मिक किंवा सामाजिक विचारसरणी ऍक्सेप्ट करता याच्यावर अवलंबून आहे. बुद्धिझम मध्ये ती संकल्पना साहजिकच इन्व्हॉल्व आहे. बहुजनिता आहे, बहुजन सुख आहे, सर्वांचं कल्याण व्हावं, मेजॉरिटीचं कल्याण व्हावं. त्याचा आधार जो आहे तो कम्पॅशन आहे. बुद्धांचा जो विचार आहे की जगामध्ये दुःख आहे आणि दुःख निर्माण करण्याचे मार्ग आहेत आणि त्याच्याकडे ऍक्शन केली पाहिजे. तीनच गोष्टी आहेत बुद्धिझम मध्ये, फार काही मोठं नाही आहे. दॅट देर इज अ सॉरो इन द सोसायटी, दॅट देर इज अ वे टू ओव्हरकम इट, बट डोंट स्टॉप देअर, दॅट इज ओनली अकॅडमिक, बट यू मस्ट कन्वर्ट युअर थॉट इन टू ऍक्शन. सोशल सर्व्हिस केली पाहिजे. म्हणून भगवान बुद्धांनी जेव्हा त्यांना एनलायटनमेंट झालं गयेमध्ये, तेव्हा त्यांच्यासमोर हा मोठा प्रश्न होता की मला सारं माहीत झालं की माझं मी सेल्फ एलिव्हेशन करू शकतो, परंतु समाज जो आहे त्याला माहित नाही, ते मी काय करावं. तेव्हा त्यांना काही लोकांनी रिक्वेस्ट केली आणि विनंती केली की नाही, समाजामध्ये जा, लोकांना सांगा की त्यांच्यामध्ये दुःखाची कारणं काय आणि त्यांचं दुःख दूर करण्याकरता त्यांनी काय केलं पाहिजे. म्हणून मग सारनाथला आलेत, सारनाथला पहिले प्रवचन दिलं. तर बुद्धिझमची जी विचारसरणी आहे ही तुम्हाला कंपॅशन, गरिबीविषयीची सेन्सिटिव्हिटी वाढवते आणि तुम्हाला ऍक्शन करण्याकरता प्रवृत्त करते. तसं आपल्याला कास्ट सिस्टीम मध्ये किंवा जी सोशल फिलॉसॉफी ऑफ हिंदुझम आहे, हिंदू धर्मावर बोलत नाहीये कारण का आवडत नाही लोकांना त्यांना, पण कास्ट सिस्टीमवर बोलता येईल कारण ते घटनेच्या विरुद्ध आहे. कास्ट सिस्टीमची हिंदू धर्माची जी सोशल सिस्टीम आहे त्याच्यामध्ये सेन्सिटिव्हिटी गरिबाकरता निर्माण होऊ शकत नाही. उलट हे सांगितलं जातं की तुम्हाला ते अधिकार नाहीत. जवळजवळ BC 200 पासनं ते थेट 1900
घटना बनवेपर्यंत अनटचेबिलिटी ही समाजामध्ये कायम होती. घटनेनं अनटचेबिलिटीला आउटलॉ केलं, ऑफेन्स कन्सिडर केलं. नंतर मग 1955 आपण ऍक्ट पास केला. तर कास्ट सिस्टीम मध्ये हिंदू समाजाच्या सामाजिक व्यवस्थेमध्ये सोशल सर्व्हिस निर्माण होण्याचे मॉरल प्रिन्सिपल नाही आहेत. याउलट बुद्धिझम मध्ये आहेत. तर तुम्ही सर्व लोक बुद्धिझमनं प्रभावित झालेले आहात. बाबासाहेबांच्या मेसेजमधून प्रभावित झालेले आहात. बाबासाहेबांनी MA PhD DLit बॅरट लॉ केल्यानंतर स्वतःची प्रगती केली असती. त्यावेळेस त्यांना डिस्ट्रिक्ट कोर्टची जजची ऑफर आली, हायकोर्टची ऑफर आली नाही. गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये प्रिन्सिपल राहिले, प्रिन्सिपल पद सोडून दिलं आणि लॉ करून उत्पन्नाचं साधन मिळवलं आणि समाजाकरता सेवा करत गेली. तर हा सोशल ऍक्शनचा, सोशल फिलॉन्थ्रॉफीचा आणि सेन्सिटिव्हिटीचा, करुणाचा भाव आहे, कम्पॅशनचा भाव आहे. तोच आपण चालवत आहोत. बाबासाहेबांची एक परंपरा जी बुद्धापासून आली, इतरांपासून सुद्धा आलेली आहे. तर मला असं वाटतं फार आपण चांगलं काम करत आहात आणि त्याला वाढावं अजून. आणि तुम्हाला जी काही मदत लागेल ती मी करण्याकरता तयार आहे. आपण हे पुढे काम न्यावं. आपण मला इथे बोलावलं, 2 शब्द बोलण्याकरता मला संधी दिली, त्याबद्दल मी आपला आभारी. जो संकेत स्थल है इसका जो यूज़ है तो रियली ये समाज को बहुत ही आगे फायदे यानी उन्नति की तरफ लेके जाएगा. जबकि अभी जो गवर्नमेंट की जो नीतियाँ हैं तो मोस्टली स्कॉलरशिप हर जगह बंद हो रही है. तो जहाँ पे लोग हेल्प करना चाहते हैं, अभी जो लोग पढ़े लिखे हैं जिनकी परिस्थिति अच्छी है, तो डेफिनेटली मैं उम्मीद करता हूँ कि वो लोग हेल्प करेंगे. मैं भी उसमें से हूँ, हम भी कुछ हेल्प करते हैं. ये यहाँ पे भी हम हेल्प करेंगे. तो लोगों से यही मेरी अपील है कि ऐसी जगह जहाँ पे आप कंफर्टेबल हो सकता है कि 5 रुपये हेल्प करो, 10 रुपये करो, जिसकी जितनी ये है, तो जो वहाँ पे वेबसाइट में जाके आप देखिए आप क्या कर सकते हो. आपको कौन से इसमें जाना है, आइदर एजुकेशन के लिए हेल्प करना है कि जो वडार समाज के लोग हैं उसको हेल्प करना है कि जो विडोज हैं. तो इस टाइप से जो वेबसाइट में जो दिया है तो आप सिलेक्ट करिए और रियली हेल्प करिए. ये एक रियली उनका एक अच्छा प्रयास है. मैं सभी जो आयोजक समिति उनका रियली तहे दिल से फिर से यानी हार्दिक यानी बधाई देता हूँ कि वेबसाइट आगे समाज के लिए काफ़ी परिवर्तन करे. झालं काय की गेल्या 2 वर्षापासून, गेल्या 2.5-3 वर्षापासून कोरोनामुळे जो वंचित समाज होता किंवा ज्यांच्याकडे रिसोर्सेस नव्हते, थोडक्यात सांगायचं असलं की जे मुलं शाळेत आपल्या सरकारी शाळेमध्ये शिकत होते किंवा दूर नागपूरपासून दूर अशा कुठल्या तरी गावात शिकत होते, त्यांना कुठलीही साधनं नव्हती की त्यांनी जी ही गॅप पडली आहे कोरोनामुळे त्यांनी ती भरून काढावी. बाबासाहेबांनी म्हटलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. पण बाबासाहेबांचा जो शिका हा मंत्र आहे तोच कुठेतरी आपल्या बांधवांपर्यंत पोचत नव्हता. तर आपल्या समाजातले जे बरेचसे विचारवंत लोक आहेत त्यांच्याशी चर्चा करून मी एक थोडासा असा प्रयत्न केला की का नाही या मुलांपर्यंत आपण स्वतः पोहोचायचं. ते जर आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही आहे काही कारणामुळे, तर का बरं आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू नये. या विचाराने ऑनलाईन 8वी पासनचे फाउंडेशन कोर्सेस जे की 11वी-12वीच्या जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन असो, इंजिनिअरिंगची किंवा नीट असो किंवा कोणाला UPSCसाठी प्रिपेअर करायचं असो, त्या हिशोबाने आम्ही ऑनलाईन फ्री क्लासेस घेणं सुरू केले. आज ती बॅच 10वीला पोचलेली आहे आणि 8वी 9वी 10वीची जे मुलं जी सुरुवातीला 8वीची बॅच सुरू केली आता 10वीत पोचलेली आहेत आणि जवळजवळ 25 मुलं जी आहे, सध्या ही 25 मुलं टॅलेंटेड मुलं आहे आणि ज्यांना खरंच गरज आहे. सुरुवातीला एनरोल झाली होती 80 मुलं, तुम्हाला सांगू इच्छितो मी. त्याच्यातून ज्यांनीही कंटिन्युटी ठेवली नाही ती गळालीत आणि आजच्या तारखेत 25 मुलं ज्यांना खरंच वाटतं की आपण याचा उपभोग घ्यावा, उपयोग करून घ्यावा, ती 25 मुलांना स्वतः आम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी आणि त्यांना कुठलेही वैयक्तिकरित्या प्रश्न असतील तरी ते व्हॉट्सॲप ग्रुपवर मागून आम्ही त्यांना कनेक्ट करून एक त्यांचं एज्युकेशन लेवल जे आहे कोरोनामुळे त्यांना जे कॉन्व्हेंटची मुलं आहेत किंवा CBSEची मुलं आहेत त्यांना त्याच लेवलवर आणायचा प्रयत्न करतोय. याच प्रयत्नात सुरू असताना आम्ही जेव्हा ग्रामीण क्षेत्रात जसं आम्ही सामाजिक विभागाची जी रहिवासी शाळा आहे त्यांच्या प्रत्येक हेडमास्टरसोबत कनेक्ट करायचा प्रयत्न केला
की जे रहिवासी मुलं आहेत त्यांना आठवड्यातून फक्त 2 तास या क्लासला अटेंड करायला प्रवृत्त करा, त्यांना प्रमोट करा, ज्यांच्यामुळे त्यांचा जो एक गॅप आहे तो भरून निघेल आणि त्यांना कधी असं फील होणार नाही की आपण बाकीच्या विद्यार्थ्यांसोबत कॉम्पिटिशनमध्ये मागे पडलेलो आहे. पण नेमकं काय झालं, कोरोनामुळे रहिवासी शाळा पण बंद होत्या, त्याच्यामुळे त्या मुलांवर जो प्रभाव असायला पाहिजे होता त्या शाळेच्या हेडमास्टरचा, प्राध्यापकांचा, प्रिन्सिपलचा, तो राहू शकला नाही आणि त्यामुळं ते मुलं डिस्कनेक्ट झालेत. तर येणाऱ्या दिवसात जसं आम्ही आता या उन्हाळ्याच्या सुट्ट्यात 10वीचे जेही मुलं आहेत जे आता 10वीत गेले आहेत त्यांचा या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये सायन्स आणि मॅथ्स हा पूर्ण अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने संपूर्ण तयार करणार आहोत 25 एप्रिलपासून. तर असे जेव्हा उपक्रम असतात तर ते त्या लोकांपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं असतं. तर ड्रीम ऑफ बाबासाहेब असंच एक बाबासाहेबांचं स्वप्न घेऊन एक संकेतस्थळ ज्या लोकांनी, आयोजकांनी, निमंत्रकांनी तयार केलेली आहे त्यांना मी मनपूर्वक आभार मानतो, त्यांचे अभिनंदन करतो. कारण याच मार्गापासून जे वंचित आहे, ज्यांना खरंच गरज आहे, जे आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही आहे त्यांच्यापर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करावा. वेबसाईट तयार झाली आहे, त्याचप्रमाणे ह्या वेबसाईटची जी माहिती आहे मे बी एखादी जसं आपण व्हॉट्सॲपमध्ये सर्क्युलेशन करतो त्या सर्क्युलेशन थ्रू इझिली जस्ट एक क्लिक केल्याबरोबर त्याबरोबर ओपन होणाऱ्या लिंकसहित PDF आपण प्रत्येकाजवळ सर्क्युलेट करावं. मे बी आपण जे इतकेही निमंत्रक आहोत, आयोजक आहोत, त्यांनी वेळोवेळी याचं जे आहे आपल्याला स्टेटस ठेवावं आणि जितका होईल तितका या वेबसाईटचा प्रसार करावा. आपण प्रत्येकाने ज्याही कुठल्या पद्धतीने गरजू लोकांपर्यंत पोचता येईल या हिशोबाने इथे रजिस्टर करून प्रत्येकाने आपापला सहभाग नोंदवा. भारतीय संविधानाने असं काय केलं की ज्याच्यामुळे हा इतका आपला भारत देश, ज्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये विविधता आहे, धर्म, जात, पंथ, कल्चर, तरीसुद्धा हा एक संध आहे. आपण जयंतीच्या निमित्त स्टेटस ठेवले किंवा हार आपण दिले, पुष्पगुच्छ दिले म्हणजे जयंती होत नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. मी मे बी चुकीचं असू शकतो, पण आपण आपले जे विचार आहे किंवा आपण आपला जो ॲटिट्यूड आहे, आपला जे आचरण आहे, ते बाबासाहेबांचा एक तरी गुण आपण ह्या वर्षी आत्मसात करावा. इतकं जरी आपण मिळवू शकलो या पुढच्या 14 एप्रिलपर्यंत, तर बाबासाहेबांची जयंती ही चांगल्या प्रकारे आपण साजरी करू शकलो असं म्हणता येईल. मला वाटतं की ह्या जो ड्रीम ऑफ बाबासाहेब हे संकेतस्थळ जे आज या ठिकाणी लोकार्पण केलेलं आहे, त्यामध्ये खूप उत्तम तो एक, मला वाटतं की उत्तम एक त्यांचं इनिशिएटिव्ह आहे. यामध्ये मी मला असं वाटलं की यामध्ये काही सजेशन मला द्यायचे झाले तर मला वाटतं की मी 1-2 गोष्टी सांगू इच्छितो. की आता आपण नावं घेतोय त्यांच्या काही आपल्या त्यांच्या गरजा घेतोय आणि त्यांच्या शंका वगैरे घेतोय, डाऊट्स घेतोय आणि त्यांच्या गरजा काय आहेत ते घेतोय. तर प्रत्येकाच्या गरजा ह्या वेगवेगळ्या असू शकतात. काहींना ते आपण व्हिडिओमध्ये बघितलं की घर नव्हतं, काहींना जॉब नव्हता, काहींना कुठलेही वेगळे म्हणजे मला वाटतं शाळेमध्ये काही लोक जात नव्हते, नळ नव्हते, काहींकडे ते सर्टिफिकेट नव्हते, कास्ट सर्टिफिकेट. तर अशी काहीतरी एक सिस्टीम आपल्या वेबसाईटमध्ये असली पाहिजे जिथं आता ठीक आहे दाखले मिळवायचे आहेत का, मग त्यांना त्या सेतू केंद्रावर जावं लागेल. अच्छा, यांना आवास म्हणजे घरकुल पाहिजे का, मग यांना जिल्हा परिषदेकडे जायला लागेल. असं काहीतरी प्रकारचं गायडन्स. अच्छा, त्यांना स्किल नाही आहे का, म्हणजे त्यांना रोजगार स्किल डेव्हलपमेंटचं काय असेल तर त्यांना जिल्हा ते स्किल व्यवस्थापनकडे जावं लागेल. अच्छा, त्यांना उद्योग करायचा आहे का, तर त्यांना उद्योग केंद्रामध्ये जायला लागेल. असं काहीतरी तिथे सिस्टीम तशी त्यांनी करायला पाहिजे आणि तसा त्यांचा फॉलोअप मला वाटतं माझं हे एक सजेशन राहील. कारण इथे सेग्रिगेटेड ते नावं आणि त्यांच्या हे वाटत आहेत, ते एक सिस्टीम त्याचं स्ट्रक्चर असेल आपल्या मनात सुद्धा असेल तर एक माझं जस्ट एक पर्सनल सजेशन मी तुम्हाला सुचवलेलं आहे. तर ते एक त्याला अजून एक चांगलं स्ट्रक्चर मिळेल आणि त्या प्रत्येकाला समजेल की त्याने कुठल्या विभागाकडे अप्रोच व्हायचा आहे किंवा कुठल्या शासकीय कार्यालयामध्ये त्याला जायचं आहे, कलेक्टर ऑफिसला जायचं आहे, ZP ऑफिसला जायचं आहे, मनपामध्ये जायचं आहे की कुठे जायचं आहे ते त्याला कळू शकतं.
अगदी 20-22 वर्षापासून मी वैयक्तिकरित्या जे कार्य करत होतो उपेक्षितांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या उच्च शिक्षणासाठी, तर अनेक लोकांना सोबत घेऊन बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मल्टीपर्पज सोसायटीची स्थापना सन 2005मध्ये केली. त्या संस्थेचे आदरणीय अनिल बहादुरे साहेब हे आश्रयदाते आहेत आणि अनेक मुलांना डॉक्टर इंजिनियर केलं. दरवर्षी स्लममधून ग्रामीणमधून जे मुलं इथं शिक्षणासाठी येतात अशा 300 विद्यार्थ्यांना आपण शालेय साहित्याचे वाटप करत असतो आणि त्यामधून ज्या मुलांना 5वी ते 10वीपर्यंत आर्थिक मदत पाहिजे असते अशा जवळपास 1000 मुलांना आपण आतापर्यंत दत्तक घेतलेलं आहेत. आणि बीमध्ये असतील तर फर्स्ट इयरपासून तर 4th इयरपर्यंत आपण त्यांना मदत केलेली आहेत. आणि आतासुद्धा मी या स्टेजवरून तुम्हाला ग्वाही देतो की जे काही विद्यार्थी जे काही ज्यांना आर्थिक मदत पाहिजे आहे या वेबसाईटमध्ये येतील. माझ्या बोधिसत्व सोसायटीच्या माध्यमातून ज्या परीनं आणि जेवढी आर्थिक मदत करता येईल ते संपूर्ण मदत मी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत करत राहील अशी मी या सभागृहामध्ये ग्वाही देतो. आज आपण या ठिकाणी एका वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्रित आलेलो आहोत. म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशातल्या शोषित, पीडित आणि वंचितांच्या कल्याणाकरिता आपलं आयुष्य वेचतात. अर्थात माणसाला माणूस म्हणून जगण्याची संधी प्राप्त व्हावी याकरिता संघर्ष करतात. त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येणाऱ्या पिढीपासून काहीतरी अपेक्षा केली आणि त्याच अपेक्षेची पूर्तता करण्याच्या संदर्भातून त्यांचे स्वप्न साकार करण्याच्या माध्यमातून ड्रीम ऑफ बाबासाहेब या संकेतस्थळाचं लोकार्पण आज झालेलं आहे. मित्र हो, खऱ्या अर्थानं विचार करत असताना या ठिकाणी ज्या विषयाच्या अंतर्गत आपण एकत्र आलो त्या विषयाला समजून घेत असताना या देशातल्या इतिहासाचं अवलोकन होणं अत्यंत आवश्यक आहे की नेमकं आजचं वर्तमान या देशातल्या प्रत्येक माणसाचं, या ठिकाणी बसलेला प्रत्येकच मनुष्य आपल्या संबंधाने एक सुरक्षित जीवन जगतो आणि हे सुरक्षित जीवन जर आजच्या वर्तमानामध्ये आमच्या सोबतीला आलेलं आहे तर याचाच अर्थ महामानवांनी संघर्षाच्या निखाऱ्यावर पावलं टाकीत परिवर्तनाच्या प्रक्रियेतून समाजाला नेण्याचं कार्य केलेलं आहे. हजारो वर्षाचा इतिहास जर आपण या देशाचा बघितला तर आपल्या लक्षात येईल की या देशामध्ये कशा प्रकारे प्रस्थापितांनी एक व्यवस्था निर्माण केली आणि ज्या व्यवस्थेच्या अंतर्गत या देशातला जो मूळवासी आहे, या देशाचा जो मूळ आहे, त्याला कशा प्रकारे धर्माचं नाव देत विस्थापित करण्याचं काम केलं आणि त्याच्या जीवनामध्ये दुःख, दैन्य आणि दारिद्र्य कशा प्रकारे निर्माण झालं याला कारणीभूत असणारी या देशातली प्रस्थापित व्यवस्था. आणि जेव्हा ह्या प्रस्थापित व्यवस्थेच्या माध्यमातून या देशातल्या बहुजन समाजाचं शोषण होत होतं तेव्हा त्या काळामध्ये त्या महापुरुषांनी या व्यवस्थेच्या विरोधामध्ये बंड पुकारलं आणि परिवर्तनाच्या प्रक्रियेतून समाजाला नेण्याचं महत्तम असं कार्य केलेलं आहे. तथागत भगवान बुद्धांपासून चाललेला, चार्वाकांपासून आलेला हा विचार प्रवाह, संत कबीर, नामदेव, तुकारामांपासून छत्रपती शिवरायांपर्यंत आलेला हा विचार प्रवाह
राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि छत्रपती शाहू बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत आलेला हा विचार प्रवाह हाच खऱ्या अर्थानं तुमच्या उत्कर्षाचं, तुमच्या कल्याणाचं माध्यम ठरला. या ठिकाणी प्रश्न उत्पन्न होतो की या देशामध्ये क्रांती आणि प्रतिक्रांती अशा दोन प्रकारच्या पैलूतून हा देश पुढे पुढे जातो, तेव्हा खऱ्या अर्थानं विचार करण्याची आवश्यकता आहे की नाही, की ज्या पद्धतीनं या ठिकाणी आपण जर सम्राट अशोकाचं राज्य पाहिलं, ज्या सम्राट अशोकाच्या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांनी जी व्यवस्था निर्माण केली संविधानाच्या माध्यमातून, ती सर्वच प्रकारची व्यवस्था या देशामध्ये खऱ्या अर्थानं अशोकांच्या काळामध्ये होती. परंतु खऱ्या अर्थानं या ठिकाणी ज्या प्रस्थापित मंडळीनं ही व्यवस्था उलथवून टाकली, ती खऱ्या अर्थानं जागृत होती. आणि जागृतीच्या माध्यमातून त्यांनी कशा प्रकारे आपण कोणतं काम केलं पाहिजे या जाणीवेतून ते पुढे गेले आणि त्या चळवळीचं होत्याचं नव्हतं झालं. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की या ठिकाणी कोणत्याही प्रकारची चळवळ जेव्हा पुढे येते, जे परिवर्तन घडवते, तेव्हा ते परिवर्तन घडवण्याची गरज का पडली? कारण या ठिकाणी कुठेतरी त्या परिवर्तनाला ते परिवर्तन येऊ नये आणि परंपरागत व्यवस्था राहावी याकरिता कुठला तरी वर्ग दक्ष होता. आणि मग जेव्हा महापुरुषांनी परिवर्तन आणलं, तेव्हा त्या परिवर्तनाचे वाहक बनणं आणि ते परिवर्तन खऱ्या अर्थानं मानवी कल्याणाच्या संदर्भातून पुढे पुढे जावं आणि या देशातला प्रत्येक मनुष्य सुरक्षित सदा सदा राहावा, याकरिता कोणतीही चळवळ त्या चळवळीतल्या प्रत्येक माणसाचं समर्पण मागते. कोणतीही चळवळ खऱ्या अर्थानं समर्पण मागते आणि यात समर्पणाचा अभाव म्हटलं जाईल का या देशामध्ये प्रस्थापितांनी इथल्या मूळ माणसाला विस्थापित करावं, हे खऱ्या अर्थानं आमच्या सतर्क नसण्याचं द्योतक आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी आपण समजून घेणं गरजेचं आहे की हा विषय का बोलला जात आहे. आपण सर्व जाणता की कशा प्रकारे महापुरुषांनी संघर्ष केला. जेव्हा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुल्यांचा काळ आणि त्या काळामध्ये कुठेतरी चांगल्या प्रकारचं जीवन तो मनुष्य आपल्या वडिलांच्या माध्यमातून जगतो, तेव्हा प्रस्थापितांच्या ब्राह्मणांच्या त्या वरातीमधून त्या माणसाला हाकलून दिल्या जातं. आणि त्यावेळेला आपल्या वडिलांना जेव्हा सांगतो तो माणूस, तेव्हा त्या ठिकाणी वडील म्हणतात की बरं झालं पेशवाईचा काळ नाही, की बरं झालं पेशवाईचा काळ नाही. आणि पेशवाईचा काळ जर असता तर तुला हत्तीच्या पायाखाली तुडवलं असतं. या प्रकारची व्यवस्था या देशामध्ये डोकं वर काढण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मग त्याच वेळेला राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुल्यांनी आपल्या चिंतनातून मांडणी केली. आणि मांडणी करताना महात्मा फुले म्हणतात की या देशाची चुकीची व्यवस्था आहे, म्हणूनच खऱ्या अर्थानं दुःखाची अवस्था आहे. या देशाची चुकीची व्यवस्था आहे म्हणूनच दुःखाची अवस्था आहे. आणि या दुःखी अवस्थेला कारणीभूत असणारे कारण कोणतं, तर त्यांनी अविद्या अज्ञान समजलं. या देशामधला कोणताही मनुष्य तेलीमाळी कुणबी गोंडगवारी धनगर आदिवासी पारधीबिल्ला मागमार चामार असेल, या सर्व लोकांच्या जीवनामध्ये ज्या प्रकारचं दुःख दैन्य आणि दारिद्र्य जे निर्माण झालेलं आहे, या मागचं कारण जर कोणतं असेल तर ते अविद्या आहे, अज्ञान आहे. आणि जोपर्यंत हे अज्ञान हटणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं खरं परिवर्तन समाजामध्ये येऊ शकणार नाही. याच भूमिकेतून आपल्या पत्नीला सोबत घेऊन त्या महामानवानं समतेचा संघर्ष तीव्र केला. या महामानवाच्या संघर्षातून माणूस पण या समाजामध्ये ब्रिटिशांच्या माध्यमातून का होईना एक नवपरिवर्तन पाहायला मिळालं.
परंतु मित्रांनो लक्षात घ्या, जो माणूस खऱ्या अर्थानं या देशामध्ये ब्रिटिशांच्या माध्यमातून ज्या ज्या प्रकारचे पुण्या साईडला ज्या ज्या प्रकारचे मोठमोठे कंस्ट्रक्शन गव्हर्नमेंटनं त्या ब्रिटिश गव्हर्नमेंटनं निर्माण केले, त्या सर्वच प्रकारच्या बांधणीचं काम राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले करत होते. इतकी साधन संपत्ती त्या माणसाकडे होती आणि ही सगळी साधन संपत्ती तो मनुष्य या शोषित, वंचित आणि पीडित आणि महिलांच्या कल्याणाकरिता खर्च करत होता. महात्मा फुले जातात, शेवटचा काळ विचार करणारा गोष्ट आहे की शेवटच्या काळाला त्या माणसाला उजव्या हातानं लिहिणं होत नाही, पण तरीही डाव्या हातानं लिखाण करून समतेचा लढा पुढे पुढे नेण्याचं काम करतात. सावित्रीबाई तोच विचार पुढे नेण्याचं काम करतात कालांतराने. विचार करणारी ही गोष्ट आहे का ज्या माऊलीने, ज्या माणसानं, ज्या फुले दाम्पत्यांनी या देशातल्या शोषित, पीडित आणि वंचितांना न्याय देण्याकरिता आपलं सर्वस्व अर्पित केलं, त्याच महामानवांच्या सुनेचा मृतदेह पुण्याच्या म्युनिसिपाल्टीतल्या त्या कर्मचाऱ्यांना उचलावा लागतो बेवारस म्हणून. ही या देशाची शोकांतिका आहे. विचार करणारी गोष्ट आहे की काय कुठे चुकत आहे, कुठे जात आहोत आपण, या देशातलं वास्तव कशा प्रकारचं आहे, या देशातली प्रस्थापित मंडळी कशा प्रकारे जागृत झालेली आहे, ती कशा प्रकारे काम करते आणि आजचा वर्तमानातला आमचा माणूस खऱ्या अर्थानं कुठेतरी आपलं जीवन सुखावह पद्धतीनं जगण्याचा प्रयत्न करते. मगाशीच म्हटलं साहेबांनी की मौजमजा करण्याचा दिवस आमचा आहे म्हणे. जयंती संपन्न करतो, मौजमजा करण्याचं काम करतो. कर्तव्य, अधिकार आणि जबाबदारी या तीन गोष्टी महत्व देणं गरजेचं आहे. आमचे आशिष भाऊ या ठिकाणी बसलेले आहेत. मागच्या वेळेला आरक्षण, प्रतिनिधित्व आणि जबाबदारी या विषयानं आम्ही कार्यक्रम संपन्न केला होता मित्रांनो. म्हणजे या ठिकाणी आपण जो विषय बोलतो तो विषय कशासाठी आहे. आज विचार करा की या सर्वच प्रकारच्या महापुरुषांच्या विचारांना भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत करीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला सुरक्षा कवच प्रदान करतात. तुम्हाला सुरक्षा प्रदान करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अथक परिश्रमातून शेवटच्या काळामध्ये 65व्या वर्षी ज्यावेळेस तो मनुष्य अनेक प्रकारच्या आजारांनी ग्रस्त असतो आणि डिबेट करत असताना काय अवस्था होती ते त्यांनाच माहीत. आणि या सर्व प्रकारच्या परिस्थितीतून बाबासाहेबांनी संविधानाला आकारबद्ध करण्याचं काम केलं. तुमचे अधिकार, हक्क त्या ठिकाणी सुरक्षित केले. परंतु ज्या प्रस्थापितांची लढा देता देता या देशातले सगळे महापुरुष पुढे पुढे निघून गेले, त्याच प्रस्थापितांच्या हातामध्ये संविधान राबवण्याची जबाबदारी आहे. काय म्हटलं बाबासाहेबांनी, मी उत्कृष्ट अशा प्रकारचं संविधान या देशातल्या प्रत्येक माणसाला माणूस बनवून त्याला माणुसकीचं जीवन प्रदान करणारं संविधान मी तयार केलं. परंतु या देशामध्ये जर ते संविधान राबवणारे लोक जर लायक नसतील तर कितीही चांगल्या प्रकारे बनवलं तरी ते कुचका भेटेल. नेमकं तशाच प्रकारची परिस्थिती आपल्यासमोर उभी आहे हे नाकारता येणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी ज्या पद्धतीनं इथे कुठल्या तरी प्रस्थापित शासन व्यवस्थेचा नाकारतेपणा जरी लक्षात येत असला तरी खऱ्या अर्थानं आमचं काहीतरी नैतिक कर्तव्य आहे ना. कारण बाबासाहेबांनी म्हटलं विद्यार्थ्यांच्या संदर्भातून की पोटाचे पाईक बनवू नका, कार्यकर्त्याच्या संदर्भातून म्हटलं की मी झाड खडकावर लावलेलं आहे, त्याला फळत सकस येतील परंतु आता येणार नाही, वेळ लागेल. विचार करणारी गोष्ट आहे मित्रांनो की आपला जीवन प्रवास कुठे जात आहे. की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी म्हणतात की पोटाचे पाईक बनवू नका आणि ज्या समाजात तुमचा जन्म झाला त्या समाजाच्या उत्कर्षाकरिता ज्या प्रकारचे तुम्हाला प्रयत्न करता येतील, त्या समाजाला चांगल्या प्रकारे डेव्हलप करण्यासाठी जे प्रयत्न करता येतील ते प्रयत्न करणं तुमची नैतिक जबाबदारी आहे. आणि या जबाबदारीच्या संदर्भातूनच तुम्हाला आरक्षण देण्याचं काम, तशी तरतूद बाबासाहेब आंबेडकर संविधानामध्ये करतात. उद्देश काय होता. आम्ही जेव्हा बागेवळून पाहतो आणि आम्ही रिझर्वेशनचा विचार करतो तेव्हा एक प्रश्न उत्पन्न होतो का या आरक्षणाच्या माध्यमातून आमच्या समाजामध्ये आर्थिक विषमता निर्माण झालेली आहे आणि अशा प्रकारची आर्थिक विषमता बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होती का आणि नव्हती तर मग होण्याचं कारण काय. मग रिझर्वेशन कारण आहे, मग चुकीचं असलं पाहिजे. समजून घेण्याची तयारी असणं आणि त्यावर इम्प्लिमेंट करणं हे काळाची गरज आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या ठिकाणी ज्या प्रकारची जात आहे, कारण एक कवी म्हणतात बघा, व्यवस्था बघा, कवी म्हणतात की जातीने छळले होते, धर्माने छळले होते,
जगताना माणसाच्या कर्माने छळले होते. नवतीरे कोणती आस, होतात कोंडला श्वास, मरणाहून कठीण जगणे, जगण्याचा नुसता भास. वनव्यात विषमतेच्या या तन्मन हे जळले होते, जगताना माणसाच्या कर्माने छळले होते. या ठिकाणी जात नावाची व्यवस्था खऱ्या अर्थानं या देशातल्या शोषित पीडित वंचितांना अधिक दुर्बल बनवण्याचं काम करते. आणि म्हणून या देशामध्ये संविधानात लिहिण्याची जबाबदारी जर माझ्यावर आली तर निश्चितपणे या लोकांना काउंट करणं, या जातींना काउंट करणं आणि त्या माध्यमातून त्यांच्या उद्धारासाठी त्यांना तशा प्रकारे आरक्षण प्रदान करणं ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका. आणि त्या माध्यमातून बाबासाहेब पुढे जातात. मग बाबासाहेबांनी रिझर्वेशन दिलं, त्या माध्यमातून आपण पुढे गेलो, आपण प्रगती साधताना दिसतो. पण रिझर्वेशन हा भाकरीचा प्रश्न नव्हता. रिझर्वेशन हा भाकरीचा प्रश्न नव्हता, तर खऱ्या अर्थानं ते प्रतिनिधित्व होतं. ज्या समाजात तुमचा जन्म झाला त्या समाजाच्या संबंधाने समानता प्रस्थापित करण्याचं ते एक माध्यम होतं. आणि जर मग समानता प्रस्थापित करण्याचं जर ते माध्यम आहे तर समानता कोणत्या प्रकारे येईल, समानता कशा प्रकारे येईल? मग रिझर्वेशनच्या माध्यमातून या समाजाचा उद्धार करायचा आहे, इथे समता प्रस्थापित करायची आहे. आणि समता प्रस्थापित करण्याकरिता मी जर रिझर्वेशन प्रदान केलं तर यातून समता येईल कशी? बाबासाहेबांना रिझर्वेशन द्यायचं होतं असं नाही म्हणता येणार. बाबासाहेबांना प्रतिनिधी निर्माण करायचे होते. आणि ते प्रतिनिधी या देशामध्ये ज्या समाजात माझा जन्म झाला त्या समाजाच्या उत्कर्षाकरिता काम करतील. माझ्याकडे असणारं टॅलेंट, माझ्याकडे असणारी बौद्धिक क्षमता, माझ्याकडे असणारा पैसा, माझ्याकडे असणारा वेळ, या तीनही प्रकारच्या बाबी त्या समाजाच्या उत्कर्षाकरिता मी खर्च करेल. अशा प्रकारच्या भूमिकेतून बाबासाहेब आंबेडकरांनी रिझर्वेशन दिलं, प्रतिनिधित्व दिलं. आणि या प्रकारे जे व्यक्ती ज्या ज्या पदावर निघून गेले त्यांनी त्या त्या प्रकारचं काम तेव्हापासून केलं असतं. आज कदाचित मला असं वाटतं की संकेतस्थळाच्या निर्मितीची गरजच पडली नसती. प्रश्न निर्माण होतो की गरज का पडली? एक लक्षात घ्या मित्रांनो, पुन्हा एक वाक्य बोलतो, फार महत्वाचं आहे की आजचं वर्तमान असं आहे की पैशाच्या पावसात भिजतात लोक काही, थंडीत उघड्यावरती निजतात लोक काही. की पैशाच्या पावसात भिजतात लोक काही, थंडीत उघड्यावरती निजतात लोक काही. ऐसी ही विषमता नांदीत भारतात, आनावयास समता झिजतात लोक काही. आनावयास समता झिजतात लोक काही. आज नेमकं या ठिकाणी याच झिजणाऱ्या लोकांच्या माध्यमातून या ड्रीम ऑफ बाबासाहेब या संकेतस्थळाचं लोकार्पण आपण केलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या प्रकारची अपेक्षा पुढे गेलेल्या लोकांकडून केलेली आहे त्या माध्यमातून त्याला न्याय देण्याकरिता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न आहे त्या माध्यमातून मला कशा प्रकारे जाता येईल, या समाजाचा मी प्रतिनिधी या नात्याखाली मला कशा प्रकारे समाजामध्ये परिवर्तन घडवून आणता येईल, याकरिताच या ठिकाणी या आयोजन समितीमधला प्रत्येक व्यक्ती हा जबाबदारीनं काम करण्याकरिता प्रयत्नशील आहे. त्यांनी आपली जबाबदारी ओळखली, आपल्या जबाबदारीचा परिचय अनेक वेळा दिला आणि जबाबदारीचा परिचय देणाऱ्या लोकांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी झाला. याचा अर्थ समाजामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची पेरणी करून नव परिवर्तन घडवण्याकरिता काही लोक निश्चितच तयार आहेत. परंतु या ठिकाणी प्रत्येकाने आपला वाटा उचलला आणि प्रत्येकाने जबाबदारीनं पावलं उचलले. मी समाजाप्रती देणं लागतो या माध्यमातून कार्य करण्यासाठी स्वतःला तयार केलं. मग हा मनुष्य हा नुसता एका वर्गासाठी विषय नाही. ज्या ज्या समाजात या अनेक प्रकारच्या जाती, त्या जातीमध्ये असणारे माणसं, त्यातून पुढे गेलेले माणसं, या माणसांनी जर खऱ्या अर्थानं तशा प्रकारची मानसिकता तयार करून आपल्या बांधवांना पुढे आणण्याकरिता तशा प्रकारचे प्रयत्न केले तर निश्चितपणे परिवर्तन याला वेळ लागणार नाही. मित्रांनो, आज ये जो कार्यक्रम हमने यहाँ पर समापन किया है, तो ये समापन लोकार्पण जो हुआ है वो कार्यक्रम तो यहाँ पर ये वाला आज के दिन का समाप्त होगा, पर ये कार्यक्रम का जो लोकार्पण हुआ है तो इसका हमें काम को और आगे बढ़ाना है.
इस काम को आगे बढ़ाने के लिए इसका मतलब हमें एक टारगेट मिला है कि हमें उन वंचित लोगों तक पहुंचना है जिनकी आवाज़ सरकार नहीं सुन पा रही। वो तो वैसे भी नहीं सुनेगी, पर ये हमारी जिम्मेदारी है। अगर हम बाबा साहब के सच्चे अनुयायी हैं तो ये हमारी जिम्मेदारी है कि हम उन वंचित लोगों तक पहुँचे और ड्रीम ऑफ बाबा साहब का जो सपना है, जो बाबा साहब का सपना है, उसको पूरा करने के लिए उनकी आवाज़ शासन प्रशासन तक पहुंचाने के लिए मैं विशेष तौर पर माननीय विकास गढ़पाले सर, जिन्होंने इस बात को समझा और ये बात उन लोगों तक पहुंचाने, उन लोगों की बात प्रशासन तक पहुंचाने के लिए, शासन तक पहुंचाने के लिए एक कदम बढ़ाया। और ये बहुत अच्छी बात है कि हम लोग एक पॉजिटिविटी एनर्जी के साथ आगे बढ़ रहे हैं। मैं विकास गढ़पाले सर का विशेष इसलिए आभार व्यक्त करना चाहूँगा कि एक अकेले इंसान की अगर सोच हो तो काम बन जाता है, क्योंकि एक अकेला जुगनू भी अगर संकल्प कोई कर लेता है तो एक अकेला जुगनू भी सब अंधकार हर लेता है। देखो, आपसे बात करते करते याद आ गया। तो ये बहुत अच्छी बात है कि एक इंसान ने अगर कोशिश की तो इसका फ़ायदा बहुत बड़े समाज को मिलेगा, बहुत बड़े तबके को मिलेगा। इसलिए मैं इन सभी आए हुए कार्यकर्ताओं को सभी का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ। घोषणा करता हूँ ये कार्यक्रम यही समाप्त होता है। जय भीम, जय भारत।